तर मित्रांनो तुम्हाला एक प्युअर गावरान म्हैस दाखवतो. कवठाळ गावचे शेतकरी आहेत, तालुका देवणी, जिल्हा लातूर इथले शेतकरी आहेत. बघा तुम्ही म्हैस कशी आहे का नाही, गावरान आहे. जरा पुढे नेऊन आणा बरं, तिकडं पुढे नेऊन माघार आहे ना. म्हैस तर चांगलं आहे मित्रांनो, गावरान आहे. पहिलोड आहे का? पहिले नाही का? किती वेळ नाही ना, पहिले नाही का? पहिलवान नाही का? तर मित्रांनो म्हैस पहिलवान नाही. किती म्हणालो किंमत? सांगलो 1 लाख. 1 लाख भरती का? हां. तर मित्रांनो 1 लाख सांगलेले. तर तुमचं नाव गाव सांगा. माझं नाव उत्तम लक्ष्मण हनुमंते, राहणार कवठा, तालुका देवणी, जिल्हा लातूर. नंबर सांगा तुमचा. माझा नंबर 77 56 92 25 98. तर मित्रांनो तुम्हाला जर म्हैस आवडली तर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता तुम्ही. कवठाळ गावचे शेतकरी इथं गावरान म्हैस आहे, म्हैस पहिलवान आहे. म्हैस तर तुम्ही बघू शकता कशी आहे. किंमत 1 लाख सांगलेले आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलं तर थोडेफार कमी जास्त होईल म्हणले त्यांनी. तर कॉन्टॅक्ट करून घ्या. जरा सरका बरं पुढं, जाऊ द्या पुढं, आणा इकडं. म्हैस तर 1 नंबर आहे मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या. नमस्कार मंडळी, आज आलो मी नळेगाव इथल्या म्हैस बाजारामध्ये. लातूर जिल्ह्यातला सुप्रसिद्ध हा नळेगाव म्हैस बाजार आहे. तर आज दिनांक 14 एप्रिल 2026 हा बाजार आहे. तर चला मित्रांनो, आजचा म्हैस बाजार तुम्ही शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं तर आज आता हे उन्हाळा असल्यामुळं म्हशी थोड्या कमी आल्यात. माझ्या मते 100-125 म्हशी येतात बाजारामध्ये. तर चला बघू गावरान मुर्रा काय काय कुठल्या जातीच्या म्हशी आल्या आहेत, आजच्या किमती बघू आणि शेतकऱ्यांची पण बोलू आपण, आजचे भाव कसे आहेत काय नाही. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला आता आपण बाजारात आलेल्या शेतकऱ्यांशी जरा बोलू. आजचा बाजार कसा वाटला काय नाही म्हशीचा. तर भैया कसा वाटला आजचा बाजार नळेगावचा? चांगला आहे. हां चांगला आहे, पण म्हशी थोडं कमी येऊ लागल्या. बैल भरपूर आहेत. बऱ्याच कमी दिसल्या म्हशी. जेमतेम 100-1 म्हशी असतील मुश्किल. कसे वाटले भाव आजचे? भाव बरे. कोणचं गाव आपलं? आमचं गाव सांग बाबा. गावचं नाव रावी. रावी का? तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मुखेड तालुक्यातून आलो का? मग काय वाटलं नळेगावच्या बाजार? काय नाही, म्हशी 3 घेतलो. 3 घेतलो का? हां. कुठल्या कुठल्या जातीच्या घेतलो? 1,14,000ला, एक 62ला, हां, एक 20ला. मग व्यवहाराला कसा वाटला बाजार? चांगला आहे. चांगला आहे की? बघा मुलाखत घेऊ लागलो आज, बाजार कसा आहे काय नाही, किमती कशा वाटल्या. कुठल्या कुठल्या हे युट्यूबला युट्यूबला राहते. बोला सर. जय भीम साहेब. जय भीम. काय म्हणते आजचा बाजार? काय नाही, बाजार बरा आहे जरा. हां, आज काय झालं नाही, आज काय झालं नाही. आज काय तू आता काय झालं? आता तुमची फोटो काढायला काय तर वरती बरं आहे. हे मागला म्हशी 21ला दिन आहे. 21ला मागला बघा. हां. हे म्हशी चांगले आहेत किती? हां, 3 लाख म्हणून आहे. आता मालक त्यांना परवडलं तर मला काय 3 लाख देणार. म्हणून आहे. 1.5 लाख म्हणून आहे. घेतला त्यांची मुलाखत. हां. तर मित्रांनो आपण नळेगावच्या म्हैस बाजारामध्ये आलो. व्यापारी येतं त्यांना बोलू आपण. किती सांगला आहे म्हशीचे? म्हशीची 1,05,000 सांगला. 1,05,000 का? हां. किती वेळ येतं नाही? हे आता तिसऱ्याने आहे. तिसऱ्या नाही का? दुधाला कसे? दुधाला 4 देते. 4 का? वासराला 61 सोडून किंमत किती म्हणलो? 1,5 म्हणतो. 1,5 का? हां. किती आणला आज म्हशी? म्हशी 2 येते आपल्याकडे. 2 आणला का? हां. आपलं नाव गाव सगळं पूर्ण डिटेल सांगा बरं. आपलं गाव नळेगाव, उमाकांत गोविंद आलमदे, व्यापारी योग्य तालुका चाकार, जिल्हा लातूर. व्यापारी योग्य आपण. हा व्यापारी. तुमचा नंबर सांगा. 98 23 41 95 12. कुठल्या कुठल्या बाजारात असतो? आम्ही उदगीर असताव, लातूर असताव, नळेगाव, हां. कव्हाळी. तर मित्रांनो तुम्हाला जर म्हशी पाहिजे असतील लातूर जिल्ह्यामध्ये तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता. व्यापारी येतं भरोशानं व्यवहार करतात. आज नळेगावच्या बाजारामध्ये आल्यात त्यांनी. त्यांच्या 2 म्हशी आहेत आज. त्यांच्या हातात धरलेली एक म्हैस आहे. तर या प्रकारे म्हैस आहे बघा. म्हैस कशी आहे आजच्या नळेगाव बैल बाजारामध्ये. आणि इकडं खास करून हे म्हैस बाजारामध्ये म्हशी कमी. आज तुम्हाला म्हशी बघायलाच मिळणार नाही. जवळपास 100-1 म्हशी येतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर त्यांना विचारू कारण आज नळेगावच्या म्हैस बाजारामध्ये म्हशी काही जास्त दिसल्या नाहीत. काय कारण आहे? आज आता ही उन्हाळा आहे. आता लोकांना पगार ही गड्यावरचे द्यायचे असते. बाकीच्या टायमात 400-500 म्हशी असतात. आज 100-1 म्हशी दिसल्या मला आज बाजारात. कमी येतात म्हशी. सगळं मोकळं दिसते बाजार. हा मोकळाच आहे जरा. भाव कशी वाटली मग आजचे? चांगले आहेत भाव अजून. हां. तर मित्रांनो उन्हाळा असल्यामुळं म्हशी कमी आहेत म्हणतात. तुम्हाला गावरान म्हैस दाखवतो. कातपूर गावचे शेतकरी तर लातूर बसलं कातपूर. त्यांनी ही म्हैस विक्रीसाठी आणलं आहे नळेगावच्या बाजारामध्ये. तर म्हैस बघा कशी आहे. पोटाखाली वासरू पण दिसतंय. भैया किती सांगला किंमत?
65 सांगतो. 65,000 का? किती नाही ना? तिसऱ्या ना तिसऱ्या नाही का? पोटाखाली काय वासरू? रेड आहे. रेड आहे का? दुधाला कशी आहे? दुधाला संध्याकाळी 3 सकाळी 2.5 लिटर. किती म्हणलं किंमत? 65,000 सांगतो. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नितीन कमलाकर देशमुख, राहणार कातपूर तालुका जिल्हा लातूर. नंबर 75 076 62 506. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. म्हैस गावरान आहे. तुम्हाला म्हैस दाखवतो. पोटाखाली वासरू पण आहे, रेडा आहे आणि ही अशा प्रकारे म्हैस आहे. काय वाटलं आज बाजारामध्ये म्हशी लई कमी दिसतात? आता उन्हाळा असल्यामुळं किमान जून पर्यंत असंच चालणार. जूनला थोडस कारण बाकीच्या टायमामध्ये हा बाजार गजबज भरलेला असतोय, हो ना. पण आज बघायला गेलं तर मोकळं राहणार सगळं. मुश्किलनं 100-1 म्हशी आलेले आहेत. तर भाव कसे वाटले मग आजचे? भाव आता थोडं कडकच चालणार जून पर्यंत. पेरणीच्या टायमापर्यंत जून पर्यंत भाव कडक चालणार, कारण उन्हाळ्यामुळे दुधाचं प्रमाण कमी झाल्यामुळे म्हशी सुद्धा कमी झाल्यात आणि चाऱ्याचा सुद्धा भाव वाढलेले आहेत. त्यामुळे थोडंसं शेतकरी घ्यायला विचार करून घेतात आणि जूनला पाऊस पडल्यानंतर थोडंसं रानामध्ये हिरवं वगैरे येतोय. बरोबर आहे. त्या निमित्तानं लोक घेतात आणि त्यावेळेस भाव पण थोडंसं डाऊन असतात. बरोबर आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळं थोडासा दुधाचा माल कमीच झालेला आहे. बरोबर आहे. आणि तुमचं कोणचं गाव? किमतीमध्ये जास्त आहे. गंगाखेड राणी सावगाव. प्रॉपर गंगाखेडचं का? नाही राणी सावगाव. तेवढ्याला म्हणालो का बाजार? बाजारला काय घ्यायला आलो का विकायला आलो? घ्यायला आलतो, मालच नाही ना. काय घ्यायला आलो तू? म्हशीच घ्यायला आलतो. अच्छा, आपलं शेड बीड आहे का? नाही असंच विकण्याकरता. अच्छा अच्छा, व्यापारी हो का? व्यापारी. मग काय वाटलं म्हशी नाहीत? म्हशी नाही तरी 2 घेतला साहेब. अच्छा अच्छा, किती घेतलो? 2 घेतला. कसा वाटला बाजार नळेगावचा? बाजार घ्यायला बी हाय बरं साहेब, हां, पण भावले कडक आहे. भाव लय कडक आहे ना? भावले कडक आहे. आता बाजार दिसतो मित्रांनो. म्हशी कमी येतात म्हणून भाव कडक राहणारच आहे. उन्हाळा आहे. उन्हाळा आहे साहेब. हां. तर नळेगाव म्हैस बाजार तुम्हाला असा एकदम उदास भकास दिसणार आहे, कारण म्हशीच आल्या नाहीत बाजारामध्ये. जेमतेम 100-1 म्हशी असतील मुश्किलनं. मित्रांनो तुम्हाला एक गावरान म्हैस दाखवतो. शेतकरी इथं, चला विचारू. कोणत्या गावचे शेतकरी आपण? आम्ही बुजुर्गवाडीचे, कुठं आले बुजुर्गवाडी? निलंगा तालुका. निलंगा तालुका. विकली का नाही अजून? विकली का? कितीला विकली? 75,500 विकली. 75,500. किती वेळ नाही म्हैस? हे चौथ्या नाही. जेवते नाही का? काय मला दूध किती देते? हे 4 लिटर देते. 4 लिटर. का पण आहे का? गाभण कसा वाटला आजचा नळेगावचा बाजार? बरं आहे. आज बाजारात म्हशी दिसल्या नाही मला तर. नाही ना, आज जयंती आहे ना, मग त्याच्यामुळं खेड्याच्या माणसं आले नाहीत. अच्छा अच्छा, जयंतीमुळे किंमत व्यवस्थित आली वाटते का? आज बाजार थोडा गार दिसला. हां, लय थंड आहे आज बाजार. तर मित्रांनो ही म्हैस बघा गावरान आहे. शेतकरी येतं अशा प्रकारे ही म्हैस. थोडं सरकाव पलीकडे जा. म्हशीला जरा सरकावर जागेवर. मित्रांनो ही म्हैस बघा तुम्ही कशी आहे. टॉपची म्हैस आहे, एकदम मोठी म्हैस आहे. शेतकरी का तुम्ही? पुणे गावचे ना शेतकरी? तुमचं नाव सांगा. नाव सूर्यवंशी, कोणचं गाव म्हणलो? नागेवाडी. नागेवाडी का? तालुका कोणचा? सुरणपाड. शिराणपाड का? किती सांगला म्हशीची किंमत? 145. 1,45,000 का? मुरा आहे का? मुरा आहे. हरियाणाची आणली. हरियाणाहून आणले का? टायमाला दूध किती देते? काय मला 7 लिटर. 7 लिटर देते का? आता किती वेळ येता नाही ना? दुसऱ्या नाही का? गाभण आहे का? तर मित्रांनो ही म्हैस आहे यांची. शेतकरी येतं. म्हैस बघा कशी आहे. मोठ्या मापाची म्हैस आहे. जरा हरियाणाहून आणला म्हणतात. नळेगाव म्हैस बाजारमध्ये विकायला आणले त्यांनी ही म्हैस. अशा प्रकारे ही मोठी म्हैस आहे. आणा नंबर सांगा. 97 67 97 70 43. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. म्हैस चांगले मित्रांनो. हरियाणा म्हैस आहे म्हणतात. परत एक तुम्हाला गावरान म्हैस दाखवतो. शेतकरी येतं भातांगळी ना? भातांगळी गावचे शेतकरी येतं. बघा ही म्हैस आहे त्यांची. विकायला आलेत गावरान म्हैस आहे. कितीला ऐकली म्हणलं ना? 65,000. दुधाला कसे? 3 देते. 3 किती वेळ नाही? दुसऱ्या नाही बघा. 6 दुसऱ्या नाही का? 6 दाते. बरं बरं. कसं वाटलं आजचा बाजार? बरा आहे, जरा गारच आहे बाजारात. हां, म्हशी दिसत नाही बाजारात. माल बी नाही आणि गिऱ्हाईक बी नाही. नाही का? तर मित्रांनो अशा प्रकारे ही गावरान म्हैस आहे. किमती तुम्ही पाहिलंय कशी आहेत काय. आणि बाजारात म्हशी कमी येतात उन्हाळा असल्यामुळं.
नळेगाव म्हैस बाजारामध्ये आलो आपण. शिंगाळू म्हैस आहे. शेतकरी आहे का आपण? पुणे गावची शेतकरी बा. कुठलं? पिंपळनेर कुठाला आहे? चापोली पशी चापोली पशी का? घेतली का विकली? काय केलं होतं? घेतली आता. घेतली का? कितीला घेतली? 80,000 80,000ला का? दुधाला कशी आहे ताई? दूध 4 लिटर टायमाला का? किती वेळ नाही? तिसऱ्या ना गाभण आहे का? प्युअर गावरान आहे शिंगाळू. मग काय वाटलं नळेगावचा बाजाराचा? चांगला आहे चांगला आहे व्यवहाराला तरी कसं वाटलं? मस्त आहे पण आज जरा म्हशी कमी वाटल्या मला बाजारात. म्हशी कमी आहे जरा काय कारण आहे बरं? आता उन्हाळा आहे, आता जूनचा टाइम आला आहे, आता आणि किमती कशा वाटल्या तुम्हाला? किमती आकाशाला घेत पार. आकाशाला गेलेत ना? किंमत वाढली तर काय सांगाल मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काय सांगणार सर, जनावरांचं संगोपन करा, हा. कारवडी सांभाळा, हम्म. वगारी सांभाळा, सगळ्या जर खटकाला फायदा चालत होईल, नाही, म्हशी, खटकाला देऊ बंगला नका. बाजार. हां. हा, शेतकऱ्याचं दैवत आहे ते. आपल्यापासून विकलेली कारवड किंवा आपल्यापासून विकलेली वगार ती कापल्या चालली आहे. आणि ती कापल्यामुळं आपल्याला आज 50,000ची म्हैस लाख रुपयाला घ्यावं लागते. बरोबर. त्याकरता कारवडी वगारी याचं संगोपन करा, भरपूर फायदा त्याच्यात होईल. दूध ज्यांना दुधाचं होतं त्यांनी दुधाचं बी करा. पण महत्त्वाचं आहे की आपल्या भागामध्ये आपल्या जनावरांचं आपल्या इथलं ब्रीड तयार झाल्यानंतर आपल्याला रोगापासून सुद्धा संरक्षण होते. आपण बाहेरल्या आणून दवाखाने करावं लागते. त्याच्याकरता आपल्या एरियात जर आपल्या जनावरांचं ब्रीड तयार झालं तर आपला 99% फायदा होऊ शकतो. आणि शेणखतामुळं शेती पिकली जाते आपली. धन्यवाद. तुम्ही बरीच चांगली माहिती दिली बरं का. तर माझं हेच म्हणणं आहे, शेतकऱ्यांनी आपली ब्रीड वाचवायला पाहिजे, आपल्या भागातले जनावरं वाढवले पाहिजे, जेणेकरून स्वस्तामध्ये व्यवहार होईल, स्वस्तामध्ये सगळं होईल. जास्त पैसे घालवायची गरज नाही बाहेर तुम्हाला. हां भाव वाढल्यामुळे 80,000 रुपये द्यावं लागले, 30,000 रुपये extra द्यावं लागले. हां. तर धन्यवाद सगळ्यांचे बरं का.